नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत आरोग्य सेवा भरतीसाठी अतिसंभाव्य 50 प्रश्न घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जर व्हिडिओ आवडला तर। प्रश्न पहिला, महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या उद्यानामध्ये 2400 वर्ष जुन्या बौद्ध कालखंडामधील कान्हेरी गुहा आहेत? उत्तर आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान। प्रश्न दुसरा, भारतीय संविधानाचा अनुच्छेद 343(1) कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे अधिकृत भाषा म्हणून हिंदी। प्रश्न तिसरा, पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा। दादा पुता करणे, तर याचं उत्तर आहे मित्रांनो एखाद्याचे मन वळवणे। प्रश्न चौथा, क्रियापदानुसार कर्त्याच्या योग्य रूपाची निवड करा। डॅडॅस लाडू खाला। उत्तर आहे सुकृतने। प्रश्न पाचवा, पुढील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्यप्रचार निवडा। बाईंनी वर्गात सांगितलेल्या सूचना सगळ्यांनी व्यवस्थित ऐकल्या। उत्तर आहे कान देऊन ऐकणे। प्रश्न सहावा, पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा। द्राविडी प्राणायाम करणे, त्याचं उत्तर आहे मित्रांनो साध्या गोष्टीसाठी अवघड प्रकारे प्रयत्न करणे। प्रश्न सातवा, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा। शिक्षकांनी हाक मारली आणि सर्व मुले जमा झाली। उत्तर आहे संयुक्त वाक्य। प्रश्न आठवा, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा। मी गर्दीतून सही डॅडॅस बाहेर पडलो। उत्तर आहे सलामत। प्रश्न नववा, पुढील वाक्यप्रचाराच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा। पराचा कावळा करणे, त्याचं उत्तर आहे मित्रांनो छोटी गोष्ट मोठी करून सांगणे। प्रश्न दहावा, पुढील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्यप्रचार निवडा। तुमच्या उत्पादनाची जाहिरात केल्याशिवाय खप वाढणार कसा? उत्तर आहे चारो मुंड्या चित करणे। प्रश्न 11, रिकाम्या जागी योग्य जोड शब्द लिहा। माळावरच्या धनगराकडे डॅडॅस भरपूर होत्या। उत्तर आहे शेळ्या मेंढ्या। प्रश्न 12, खालीलपैकी कोणत्या पिकास नत्राची गरज सर्वात जास्त असते? उत्तर आहे ऊस। प्रश्न 13, खालीलपैकी कोणत्या पिकाला चारा पिकाचा राजा असे म्हटले जाते? उत्तर आहे मक्का। प्रश्न 14, पुसा मेघाली ही कोणत्या पिकाची जात आहे? उत्तर आहे गाजर। प्रश्न 15, खालीलपैकी कोणती वनस्पती पालाश या अन्नद्रव्याची कमतरता दर्शविते? उत्तर आहे बटाटा। प्रश्न 16, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीला अंडी वनस्पती म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे वांगे। प्रश्न 17, वनस्पतीजन्य कीटकनाशक खालीलपैकी कोणते? उत्तर आहे वरीलपैकी सर्व। 1 आहे तंबाखू, 2 आहे कडुलिंब, 3 आहे शेवती। प्रश्न 18, राखाडी क्रांती डॅडॅसशी संबंधित आहे? उत्तर आहे खते। प्रश्न 19, डॅडॅस म्हणजे प्रत्यारोपण हळूहळू बाहेरच्या परिस्थितीमध्ये अवघड करण्याच्या
प्रक्रियेच्या संदर्भात देते? उत्तर आहे कडक होणे. प्रश्न 20. पंचायत राज याविषयी घटनेचे कोणते प्रकरण संबंधित आहे? उत्तर आहे 90. प्रश्न 21. त्रिस्तरीय पंचायत राजमधील संस्था कोणती? उत्तर आहे पंचायत समिती. प्रश्न 22. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण किती सदस्य असतात? उत्तर आहे 8. प्रश्न 23. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 7 हे खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? उत्तर आहे ग्रामसभेच्या बैठकी. प्रश्न 24. जिल्हा परिषदेच्या अथवा तिच्या समितीच्या कोणत्याही आदेशाची अथवा ठरावाची अंमलबजावणी थांबवण्याच्या अधिकारास कोणास असतो? उत्तर आहे विभागीय आयुक्त. प्रश्न 25. 73व्या किंवा 74व्या घटना दुरुस्तीमधील डॅडॅसी एकमेव दुवा आहे? उत्तर आहे जिल्हा नियोजन समिती. प्रश्न 26. खालीलपैकी कोणत्या घटकाचा दीर्घकालीन आर्थिक नियोजनाच्या उद्दिष्टामध्ये समावेश करता येऊ शकत नाही? उत्तर आहे महागाई नियंत्रण. प्रश्न 27. भारतातील कोणत्या नामांकित लोकसंख्या तज्ज्ञाने अतिशय परखडपणे असे मत मांडले आहे की कुटुंब नियोजनाविषयी मतभेद व्यक्त करणे सोपे आहे, परंतु या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी अनेक प्रकारच्या अडथळ्यांनी युक्त आहे? तर उत्तर आहे मित्रांनो एस चंद्रशेखर. प्रश्न 28. आईला भेटण्यास अगर बापाला प्रसन्न करण्यास ज्याप्रमाणे मध्यस्थराची जरूरत नसते, त्याचप्रमाणे परमेश्वराची प्रार्थना करण्यास पुरोहिताची आवश्यकता नसते. हे तत्व कोणत्या समाजाचे आहे? उत्तर आहे सत्यशोधक समाज. प्रश्न 29. गिरगाव किंवा मुंबई येथे शारदा सदनची स्थापना कोणी केली? उत्तर आहे पंडिता रमाबाई. प्रश्न 30. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे नारायण लोखंडे. प्रश्न 31. लहानपणापासून ते शास्त्राचे सोबत खेळत असत, त्यामुळे त्यांना शस्त्र हाताळताना भीती वाटत नसे. कमी कालावधीत ते शस्त्र वापरण्यास पारंगत झाले. ते अतिशय वेगाने डोंगर चढत आणि घोड्यावर बसून डोंगर चढत. त्यांचे वडील त्यांना पुरंदरचा किल्ला पाहायला नेत. ते कोण होते? उत्तर आहे लहुजी साळवे. प्रश्न 32. स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षण वरील लेख डॅडॅस या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता? उत्तर आहे दर्पण. प्रश्न 33. दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाद्वारे कोणते मोबाईल ॲप महिला स्वयं सहायता गटांनी बनवलेल्या उत्पादनाच्या विपणनासाठी प्रभावी व्यासपीठ म्हणून सुरू केले आहे? उत्तर आहे पिसरास. प्रश्न 34. खालीलपैकी कोणती योजना नाबार्डे अंतर्गत चालवली जाते? उत्तर आहे ग्रामीण भंडारण. प्रश्न 35. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण कोणत्या मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे? उत्तर आहे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय. प्रश्न 36. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत कमी कामगिरी करणाऱ्या राज्यामध्ये आईला रोख मदत कशी मिळते? संस्थात्मक वितरण. उत्तर आहे रुपये 1400. प्रश्न 37. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
2023च्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात घोषणा केली. 200 लखपती दीदी निर्माण करण्याच्या उद्देशाने महिला स्वयंसहायता गटासोबत SHG सरकार काम करत आहे. उत्तर आहे 2 कोटी. प्रश्न 38. खालीलपैकी कोणते धोके प्रधानमंत्री फसल विमा योजना PMFBY अंतर्गत समाविष्ट आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो वरील सर्व. एक आहे गारपीट, दुसरा आहे चक्रीवादळ आणि मोसमी पाऊस, 3 आहे पूर, 3 आहे भूकंप. प्रश्न 39. खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेने घटक आहेत? उत्तर आहे वरील सर्व. एक आहे जलसिंचन लाभ कार्यक्रम, 2 आहे हर खेत को पानी, 3 आहे आदेश क्षेत्र विकास आणि जल व्यवस्थापन. प्रश्न 40. स्वाईनचा गर्भधारणा कालावधी काय आहे? उत्तर आहे 115 दिवस. प्रश्न 41. मध्य प्रमाणन संस्थाची मान्यता सेंद्रिय उत्पादनासाठी मानके जाहिरात सेंद्रिय शेती विपणन इत्यादी समाविष्ट आहेत. उत्तर आहे कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण APEDA. प्रश्न 42. झाडांच्या वाढीखालील क्षेत्र वाढवण्यासाठी वृक्ष आणि इतर वनस्पतीची वाढ नसलेल्या भागात वनीकरणाचा सराव. उत्तर आहे विस्तारित वनीकरण. प्रश्न 43. उताराच्या जमिनीत पावसाचे पाणी वाहून जाण्यापासून रोखण्यासाठी खालीलपैकी कोणती मृदा सर्वाधिक तंत्र वापरले जाते? उत्तर आहे टेरिसिंग, सॉइल टेरिसिंग. प्रश्न 44. खालीलपैकी कोणती माती प्रकरणात पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी आहे? उत्तर आहे वालुकामय माती. प्रश्न 45. कृषी क्लिनिक आणि कृषी व्यवसाय केंद्र योजनेअंतर्गत वैयक्तिक प्रकल्पासाठी एकूण मदत ACBC. उत्तर आहे 20 लाख. प्रश्न 46. कोंबडीचा उष्मायन कालावधी किती दिवस आहे? उत्तर आहे 21 दिवस. प्रश्न 47. उगवलेल्या पिल्लांना किती काळ अन्न दिले जात नाही? उत्तर आहे 24 तास. प्रश्न 48. भात शेतीमध्ये डबके टाकण्याचे उद्दिष्ट काय आहे? उत्तर आहे प्रत्यारोपणात सुलभता